मराठी स्नॅक्स हा नेक्स्ट लेवल आहे. जर पॉपकॉर्न बिपकॉर्न ऐवजी जर आपण असे काही गोष्टी थिएटरमध्ये इंट्रोड्यूस केले, म्हणजे समजा भेळ बरोबर आपल्याला असे कोथिंबीर वडी बारीक बारीक पॉप्स मिळत आहेत. हा हा अमेझिंग. ती फेमस ठाण्यामधली श्रद्धा फरसाण मार्ट. सो पहिली आलेली आहे आपली कोथिंबीर वडी. गरमागरम एकदम सॉफ्ट आणि क्रिस्पीनेस दोन्ही याच्यामध्ये आहे. माझ्या आयुष्यात एवढी बाप कोथिंबीर वडी मी नाही खाल्ली. हा डायमंड थम्सअप आहे. कोथिंबीरची चव, ओवाची चव आहे, बडशाची चव आहे, सगळ्या गोष्टीचा प्रॉपर एक चव लागते. आणि जो छान फ्राय झाला ना, खतरनाक आले आहे मस्त गरमागरम अळू वडी. मी हे बघूनच माझं मन खुश आहे की मला अशी छोटी बारीक पातळ सडपातळ बांधावाली अळवडी ती खूप आवडते, जी क्रंची दिसते. म्हणजे चकलीची जरा चकलीची बहीण. या अळवडीचं टेक्स्चर एकदम परफेक्ट आहे, कसं हवं तसं. प्रयत्न करते पण पोचत नाही आहे, त्यामुळे मी याला फक्त देतो थम्सअप. आता द मोस्ट अवेटिंग मूग डाळ भजी. पूर्ण महाराष्ट्रीयन चव आहे, घरगुती चव आहे. पण चिकन पॉपकॉर्न आहे, चिकन पॉपकॉर्न. तसं हे व्हेज पॉपकॉर्न आहे. ओवा बिवा जो आहे बघा, दिसतो ओवा बिवा, त्याची चव चांगली लागते. क्रंची आहे छान विथ दिस चटणीचा कॉम्बो बाप आहे ह्याच्याबरोबर. मी या मूग डाळ भजीला येतो थम्सअप.